नमस्कार मंडळी, आज आम्ही बटाटे वडे म्हणजेच विदर्भाचा आलूबंडा बनवण्याचं ठरलं होतं. त्यासाठी मी सकाळीच बटाटे उकळून ठेवले होते. नंतर मी भाजीसाठी कढईत तेल, मोहरी, जिरं, हिंग, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला. नंतर मी हळद, तिखट, गरम मसाला आणि हातानेच बटाटे असे कूच करून कढईत टाकले आणि थोडं मीठ टाकलं. नंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून भाजी परतवून घेतली आणि मग ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि थोडी गार होऊ दिली. नंतर मी पोटॅटो स्मॅशरने ती स्मॅश करून चांगली थंड होऊ दिली व त्याचे हाताने असे छोटे छोटे गोळे करून घेतले. बघा, अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतले. नंतर एका वाट्यात मी 2 वाटी बेसन, त्यामध्ये हळद, तिखट, थोडं जिरं आणि हातावर असा ओवा थोडा चुरून व थोडं मीठ घालून, कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलं. गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊ शकतो. लक्षात ठेवा, यामध्ये गुठळ्या नको व्हायला, नाहीतर त्या खाताना तोंडात येतात. हे मिश्रण चांगलं मिक्स करून मी भाजीचं मिश्रण घेऊन ते बेसनात बुडवून तेलात तळायला टाकले. हे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे आतील बेसनाचा जो कडवटपणा असतो तो लागत नाही. बघा, अशा प्रकारे आपले गरम गरम बटाटे वडे खायला